आज दिवसाची सुरुवात होत आहे मस्त अशा कॉफीनी. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. लाईट बदलला, अजून लाईट बंद झाला, लाईट चालू झाला. आज आहे आमचा जयपूरचा चौथा दिवस आणि आज आम्हाला करायचे आहेत 2 प्रोग्राम अटेंड. सो सकाळी सकाळी आम्ही घेतला हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट. सो ब्रेकफास्टमध्ये आम्हाला काय काय मिळालं चला बघूया. पराठा खूप आवडतो. चा पराठा, पोहा आणि ऑमलेट त्रिशाच्या मामासाठी. त्रिशाच्या बाबांनी आणि मी मिळून आलूचा पराठाच खाल्ला. सो आता आम्ही झाला होता यार, कारण की आता आम्हाला जायचं आहे फंक्शनला, ज्यासाठी ॲक्च्युली आम्ही जयपूरला आलेलो होतो. आता आम्ही सगळेच झालं होतं यार. हा जो प्रोग्राम आहे ॲक्च्युली तुषारच्या मित्राच्याकडे आहे जयपूरला, सो म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. माझ्यासोबत या दोघीही तयार झाल्या आहे आणि त्रिशाला तर शूट करायचं आहे जसं मी शूट करते, त्याच्यामुळे तिची आणि तिच्या मामीची चालू आहे मस्ती. मेरी बेटी पासून जे आहे तुषारच्या मित्राचं घर जवळच होतं. सो आम्ही पटकन त्यांच्याकडे आलो. ऑलरेडी त्यांच्याकडे रामकथा चालू झालेलीच होती, पूजा मांडलेली होती. आम्ही दोघींनी पण पाया पडल्या, नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही खाली चाललं गेलो हॉलमध्ये बसायला. त्यांची पूजा चालू होती आणि मी घेऊन त्रिशाला खाली बसली होती, कारण की त्रिशा खूप छान गाढ झोपेत गेलेली होती. पूजा संपल्यानंतर आम्ही केली प्रतीत सोबत, म्हणजे या छोट्या बाळासोबत थोडीशी मस्ती आणि त्यानंतर आम्ही चाललो गेलो जेवण करायसाठी. तुला काय आवडलं? तुला काय आवडलं सांग. हां, पुरी आवडली आणि तो हे नाही आवडलं का तुला? दहीवडा आणि काय म्हणते मूग दाल हलवा त्या आवडला ना? देऊ का? पाहिजे का तुला? देऊ का? सो जेवणामध्ये यांच्याकडे होते पुरी, दहीवडे, मूग दालचा हलवा, पनीरची भाजी आणि सोबत छोलेची भाजी पण होती. सो आम्ही पटकन जेवण केलं आणि खाली गेलो, कारण की आता अजून एक पूजा बाकी होती. सो आता आहे कुवा पूजन, तर त्यासाठी दीप्ती पूर्णपणे छान सुंदर अशी तयार झालेली आहे. आणि तयार झाल्यानंतर मग जे मुलीकडचे असतात ते तिला काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर ते देतात. सो हे काही गिफ्ट तिच्या माहेरच्यांनी तिला दिले आणि त्यानंतर हे आम्ही निघालो कुवा पूजनसाठी. सो हे जे फ्लावर डेकोरेशन आहे ना, हे मला खूप जास्त आवडलं यांच्याकडे. यांनी ज्यांच्या कोणाकडनं हे फ्लावर डेकोरेशन करून घेतलं होतं ना, हे खूपच सुंदर होतं. म्हणजे घराला अजून 4 चांद लागले असे म्हणू शकत होतो आपण. सो कुवा पूजनची ती सगळी तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत कुवा पूजनसाठी. मम्मी आप चलोगे? करके लाएंगे. छोटा वाला ये बड़ा है. तुम इसको देख लेना ध्यान से, साथ में आ जाओ, नहीं तो कोई बात नहीं. सो कुवा पूजनसाठी बेसिकली ज्या घरच्या सगळ्या बाळ्या असतात त्या जातात आणि विहिरीवर जातात किंवा नळावर किंवा बोरवेलवर पाणी भरायसाठी जातात. पण आता इथे जवळपास तसं काही नव्हतं, त्याच्यामुळे हे पाण्याच्या टंकीजवळ आले होते पाणी भरायसाठी. सो ही जी पूर्वीची प्रथा आहे की राजस्थानमध्ये आधी पाणी भेटायचं नाही, सो त्याच्यासाठी म्हणून ते जलदेवताला एक थँक्यू किंवा तुम्ही आमच्या मुलांवर पाणीची जे छाया आहे किंवा पाणी जे आहे ते मिळत राहू दे यासाठी म्हणून ही पूजा करायची असते. तर म्हणून आता हे जसं पाण्याचा सोर्स आहे म्हणून इथे येऊन यांनी काही छोटी मोठी पूजा केली. जसं हे डाळीनी वगैरे तिथे अशी काही पूजा केली गेली आणि त्यानंतर तिथली पूजा झाल्यानंतर मग मात्र हे तिथे पाणी भरून आम्ही वापस आलो. लिपसिंग कर लो, लिपसिंग. नीचे वाले पेज बना. गाँव का किसी हो गया, क्या करूँ? हो गया ना तुम्हारा पूजा हुई घर में. सही बात है.
जेव्हा लहान बाळ तुमच्या घरी जन्माला येतं तेव्हा कुवापूजन केलं जातं आणि कुवापूजन करून वापस आलं की डान्स केला जातो आत्या चाची आणि त्याच्यानंतर त्यांना मिळतो नेक. आतमध्ये ते घागर डोक्यावर घेऊन आल्यानंतर स्वयंपाक खोलीमध्ये पूर्व दिशेलाच घागर ठेवायची किंवा जे आपली गुंड आहे तो ठेवायचा असं त्यांनी सांगितलं होतं. हे आपल्यासोबत आहे बाजरा घेऊन गेले असतात तिथे सोबत पूजेला. तिथून वापस आल्यानंतर सगळ्यांना जे आहे ते बाजरा देतात खाण्यासाठी प्रसाद म्हणून. दाबा का आता कुठे जायचं? कुठे जायचं आपण आता? कुठे जायचं? कुठे जाणार आहे आपण आता? वर जाणार आहे का? कुठे आहे आपली रूम? आपली रूम कोणत्या नंबरची आहे? कोणती आहे? मग आता कोणती है? देखो उसको पता है उसकी रूम कौन सी है. अरे पण चाबी नाही ना, मामा मामी आहे ना आतमध्ये. आहे मला चेहरे दिसत होता. दिसते पॅक करतो. पॅकिंग डन ऑलमोस्ट. आता थोडीशी झोपते, मग अजून सायंकाळी कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं आहे. सो अजून तयार व्हायचं आहे आणि मग आम्हाला फ्लाईट पण इथून सकाळची आहे तर सकाळी आम्हाला 3:45-4ला इथून निघायचं आहे. सो म्हणूनच लवकर पॅकिंग करून ठेवली की मग घाईघाई नको. चला आम्हाला तो कुठे सरकन का? का देऊ? नाही एकच खाल्ली मग अशी. सो आता आम्ही झालो तयार, कारण की आता दुसरा प्रोग्राम आहे आशीर्वाद सेरेमनी असं आहे त्याचं नाव. सो आता आम्ही त्या प्रोग्रामसाठी तयार झालेलो आहोत आणि आम्ही सगळे जे आहे ते आता तिकडेच चाललेलो आहोत. सो माझ्या व्हिडिओ शूटिंग सोबत माझी मुलगी सुद्धा व्हिडिओ शूटिंग करत आहे. सो आता आमचा हा शेवटचा दिवस आहे जयपूरमधला आणि जयपूरला पिंक सिटी म्हणतात. तर आम्ही विचार केला की चला आज लास्ट दिवशी आम्ही पिंक ड्रेसच घालावं, म्हणून आम्ही आज आहे पिंक ड्रेस करत आहोत. आम्ही तिघींनी मिळून पिंक केला आहे. हॉटेल जवळून जो सेरेमनीची जे व्हॅन्यू होती ते खूपच जवळ होतं. आम्ही वॉकिंग डिस्टन्सला होतो. तिथे गेलो मात्र तिथे कोणीच आलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो, बघितलं आणि पुन्हा वापस गेलो. आता विचार केला की काय करायचं, पण मग जवळच कॉफी शॉप होतं. सो आम्ही सगळे कॉफी शॉपला गेलो. इथे आम्ही फक्त कॉफी घेतली, ते पण 4 लोक मिळून 2च कॉफी घेतली, कारण की आम्हाला तिकडे जाऊन सुद्धा खायचं होतं. आणि थोड्या वेळ इथे बसलो, फोटोज काढले आणि परत गेलो. कॉफी कशी होती रिशू? सुंदर होती का? एकदम.
स्टार्टरमध्ये इथे खूप काही होतं. पनीर टिक्का, फ्रेंच फ्राईज, पास्ता, नूडल्स, अजून कटलेट. सो जेवढं झालं आम्हाला आम्ही तेवढं खाल्लं, कारण की आम्हाला जेवणसुद्धा करायचं होतं आणि रात्री खूप लेट झालेलं होतं. आणि आज त्रिशाचा बाबा दिवस होता. ती सगळं काही आपल्या बाबांकडूनच करून घेत होती. जेवण करणं, तोंड पुसणं, एव्हरीथिंग. आमचं जेवण झालं आणि जेवण खूप छान होतं. इथे खूप छान अरेंजमेंट केली होती यांनी. जर आम्ही वापस जायला निघालो तर केक कटिंग बाकी होतं आणि यांनी खूपच सुंदर कुवा पूजनवालं थीम ठेवलं आहे केकचं. हे गिफ्ट मिळाले आहे आम्हाला रिटर्नमध्ये प्रोग्राममधनं. सो आम्हाला रात्री हॉटेलला येता येता 11:30 वगैरे वाजले असतील आणि हे आम्हाला मिळाले आहे रिटर्न गिफ्ट्स, ज्यामध्ये माझ्यासाठी एक साडी आहे, त्रिशाच्या बाबांसाठी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आहे, त्रिशासाठी त्यांनी एन्व्हलप दिला आणि ही बघा खूप सारी मिठाई, म्हणजे राजस्थानची जे मिठाई आहे ना त्या सगळ्या इथे दिलेल्या आहे. आणि सोबत हळदी कुंकवासाठी करंडसुद्धा इथे आहे. आणि ज्या गोष्टी इतक्या खूप सुंदर त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सिलेक्ट केल्या आणि घेतलेल्या आहे आणि आम्हाला या सगळे गिफ्ट्स जे आहेत त्यांचे खूप आवडलेले. सकाळी 4 वाजता आम्ही निघून गेलो एअरपोर्टला आपल्या गावाला वापस जायसाठी. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत सगळ्यांना बाय.